महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरामध्ये आज गुढीपाडव्याचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय। पहाटे देवीचं चरणतीर्थ झाल्यानंतर मंदिराच्या शिखरावर विधिवत पूजा करून गुढी उभारण्यात आली आहे। तुळजाभवानी मातेचे मुख्य पुजारी, इतर पुजारी, मंदिर संस्थांचे कर्मचारी आणि भाविकांच्या उपस्थितीमध्ये गुढी उभारण्यात आली आहे। यावेळी देवीला साखरेचा हार अर्पण करण्यात आलाय। या विशेष पूजेसाठी आणि देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली। तुळजापुरात तुळजाभवानी मंदिरामधील गुढी उभारल्यानंतरच आपापल्या घरी गुढी उभारण्याची परंपरा आहे। या सगळ्याचा आढावा घेऊन तुळजाभवानी मंदिराच्या मुख्य महंतांशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी ओंकार कुलकर्णी यांनी। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या मंदिरामध्ये गुढीपाडव्याचा मोठा उत्साह पाहायला मिळतो। आपण मंदिर परिसरामध्ये या ठिकाणी आहोत। मंदिराचे जे मुख्य कळस आहे, जे शिखर आहे, त्याच्यावरती गुढी जी आहे ती उभा करण्यात आलेली आहे। पहाटेच देवीचं चरणतीर्थ झालेलं आहे आणि त्यानंतर ही गुढी जी आहे ती उभारण्यात येत असते। नेमकं काय, कुठल्या प्रकारे विधिवत पूजा करण्यात येते, काय नेमकं या गुढीचं महत्व आहे ते जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत महंत तुकोजी बुवा आहेत। मला सांगा, काय नेमकं पूजा केली जाते, काय विधी असतो नेमका आणि काय महत्व आहे या गुढीपाडव्याचं? आज तुळजाभवानी मंदिरातील व आपल्या मराठी नववर्षाची प्रारंभ तुळजाभवानी मातेचे पहाटे 4 वाजता चरणतीर्थ होऊन आज तुळजाभवानी मंदिराच्या शिखरावर प्रथम गुढी उभा केली जाते व ती गुढी उभा केल्यानंतरच तुळजापूर शहरवासी आपल्या घरोघरीमध्ये नववर्षाची गुढी उभा करतात। गुढी हे लक्ष्मीचे प्रतीकही मानले जाते। गुढी ही आपल्या हिंदू धर्मामध्ये ज्यावेळेस रामचंद्र प्रभू अयोध्याला आलते वनवास सोपवून, त्यावेळेस ही गुढीची परंपरा बी आहे आणि अधिक आध्यात्मिक आणि एक अलौकिक एक त्याचे एक महात्म्य आहे। तर या